म्हणतात की कृतज्ञता हा माणसाचा सर्वात मोठा दागिना आहे. याचाच प्रत्यय सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मोडणीम येथील एका प्रगतशील शेतकऱ्याने दिला आहे. ज्या दुग्ध व्यवसायाने घराला आर्थिक सुबत्ता दिली, त्या गायीबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जनार्दन विनगे या शेतकऱ्याने आपल्या नूतन बंगल्याच्या छतावर चक्क गायीची एक देखणी प्रतिमा साकारली आहे. जनार्दन विनगे यांची ही यशोगाथा शून्यातून विश्व निर्माण करणारी आहे. अत्यंत सामान्य परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी काही वर्षांपूर्वी केवळ एका गायीपासून दूध विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. जिद्द, चिकाटी आणि कष्टाची तयारी असेल तर शेतीपूरक व्यवसाय किती फायदेशीर ठरू शकतो हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. आज विनगे यांच्या गोठ्यात 10 गायी आहेत. एका गायीपासून त्यांना दिवसाला साधारण 10 ते 12 लिटर दूध मिळते. योग्य नियोजन आणि चोख व्यवस्थापनामुळे आज सर्व खर्च वजा जाता विनगे यांना महिन्याकाठी 1 ते 1.5 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळत आहे. तोडून एवढी 2 बारकी कालवड आधी दिलती. त्या कालवडावर पुन्हा एक छावणीच्या म्हणजे कोरोनाच्या अगोदर छावण्या चालू झाल्या. त्या छावणीत कालवडाची मोठी कालवड झाली, गायी आल्या. त्यात परत 2 गायीवर 4 गायी झाल्या. 4 ते 6 असं करत 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 20-22 पुरं छावणी या टायमात झाली. लहान मोठी वासरं ही 8-9 मोठ्या गायी, 5-6, 7-8-10 वासरं ही. ते वासरं कोणी घराचे भरती केली. घर बांधलं. काय शेरडं होते, शेरडं तिशीक होते, काय बँकेचं लोन आहे, काय खाजगी आहे, असं मिळून घराला खर्च केलेला. काय आता घरकुलाचं बी काय मदत पण आता घरावर गाईचा पुतळा का बरं उभा केला? गाई त्या गुराने आपल्याला माणसात नव्हतो. मी रोज कामावर होतो आणि मशिनरी दुकानात काम करत. त्या गुराने मला 10 वर्षात एवढं कमवून दिलं. वर्षाला 4-5 लाख रुपये गुरांचं होतं दुधाचं आणि एकलेले गायींचं कालवाडांचं. 3-4 कालवाड वर्षाला मी हे झाली की विकतोय. पुतळ्याला किती खर्च आला तरी? 35,000. आता जाणारे येणारे लोक विचारत असतील पुतळ्यासंदर्भात. त्यांचे ते फोटो काढून जाते. ते आपण तिकडे बघायचं बी नाही. त्याला सावली करायला अजून 15,000 रुपये लागते. आपण कसं आई वडिलाची पुण्य आहे, आजोबाची, त्यात भावाच्या ॲक्सिडेंटचं पैसे आलं, त्यात गुरं वाढवली, ही ती परत असं भरती करतच गेलो. बँकेचं काय लोन काढलं. गायामुळे चांगलं झालं. गायांमुळे चांगलं झालं. थेंबे थेंबे तळस असलं, नाहीतर सालावर कुठं तर हाय हातपाय गुडगं दुखायला लागलं.